काहीच काम नसल्यानं बबन ऑफिसमध्ये खुर्चीत डुलक्या घेत होता. 2 दिवसांपासून त्याच्या साहेबांचा पत्ता नव्हता. आज तर तो चांगलाच आळसावला होता. एवढ्यात गाडीचा आवाज आला आणि त्याची झोप खाडकन उडाली. "साहेबानू, तुम्ही आलात? माझा डावा डोला सकाळपासूनच लवत होता. म्हटला तुम्ही आज आल्यावाचूक राहत नाही. हे घे, तू घे आणि बाकीच्यांनाही दे." यश बबनच्या हातात बॉक्स देत म्हणाला. "मिठाई? काय खुशखबर साहेबांनो, माझं लग्न ठरलंय. पुढच्या सोमवारी मुहूर्त आहे." "काय सांगता? रवळनाथाची कृपा झाली. मी त्याला साकडं घातलं होतं. त्यानं लगेच मनावर घेतलं. पहिला पेढा त्यालाच ठेवून येतो. तुम्ही संगती येतंय का?" "नाही, तू जाऊन ये." "साहेबानू, लगीन तर 4च दिवसांवर आलं. एवढ्या कमी वेळात तयारी कशी होणार?" "कोर्ट मॅरेज आहे रे. जाऊन फक्त सह्या करायच्या आहेत. आणि बबन, आणखी एक काम आहे. मी आता गावातच राहणार आहे. माझ्यासाठी घर शोधशील प्लीज?" "म्हणजे साहेबानू, अहो मी घर शोधूनच ठेवलंय. तुम्हाला सांगतो, तुम्ही लगीन करायचा उशीर होता. बाकी सगळा जुगाड झाला आहे. तुमचं काम संपलं की आपण घर बघायला जाऊ." "वाह, छानच की. कुठे दूर आहे का?" "दूर नाही हो. ते काय ते 3 उंच शहाळ्याची झाडं दिसली का? तिथंच आहे." "ठीक आहे. संध्याकाळी आपण जाऊ तिकडे." "साहेबानू, मी देवळात जाऊन येते हां. लवकर ये रे." "आणि ती चायनीज मंडळी कुठे गेली? आज काही गडबड दिसत नाहीये. त्यांनाही पेढा दे बरं." "आज काय ते आपली मिठाई खायची नाही. त्यांना त्यांची मिठाई सकाळीच भेटली आहे." "म्हणजे?" "सकाळीच त्यांना काळा कुत्रा गावला. त्यामुळे मंडळी खुशीत आहेत. पार्टीचा बेत आहे आज." "शी, काय घाणेरडे आहेत यार." बबनमुळे यशच्या लग्नाची बातमी सगळ्या साईटवर पसरली. प्रत्येक जण यशचं अभिनंदन करत होता आणि खोट्या लग्नाचं अभिनंदन स्वीकारताना यशला खूप ऑकवर्ड होत होतं. संध्याकाळी यश बबनसोबत घर बघायला गेला. घर म्हणजे मोठा वाडाच होता. वाड्यासमोर सुंदर बाग होती. त्यात मोगरा, चाफा, केवडा, जाईजुई आणि अनेक फुलझाडे लावली होती. वाडा तसा जुनाटच दिसत होता. या वाड्यात किमान लाईट असली तरी पुरेसं आहे, असा विचार करत यश आत गेला. वाड्याचे 2 भाग होते. एका भागात घरमालक राहायचे. दुसरा भाग बहुतेक किरायदारांसाठी होता. बबनने घरमालकांकडून किल्ली आणली आणि कुलूप उघडलं. "यार बबन, घर मस्त आहे रे. मग मी म्हणालो होतो ना तुम्हाला पसंत पडणार म्हणून." "बाहेरून तर जुनाच वाडा वाटतो, पण आतमधून फ्लॅट आहे रे." "साहेबानू, सगळ्या कोकणचं तसंच आहे. बाहेरून शहाल्यावानी टणक, पण आतून लई गोड पाणी." यशने सगळं घर फिरून बघितलं. 3 रूम, बाथरूम, पाण्याची सोय. घर तसं फुल फर्निश्ड होतं. यशला काहीच आणायची गरज नव्हती. गॅस, फ्रीज, कूलर, टीव्ही सर्व काही उपलब्ध होतं. यश समोरच घरमालकाला भेटायला गेला. "या या. काय, पसंत पडलं का आमचं घर?" "हो, छानच आहे. सावरीसारख्या गावात एवढी उत्तम सुविधा कशी काय? याचंच आश्चर्य वाटतंय. कमाल आहे तुमची." "कमाल माझी नाही, माझ्या मुलाची आहे. त्यानेच हे सगळं बनवून घेतलं आहे. तो शास्त्रज्ञ आहे. सध्या जर्मनीत असतो. काही वर्ष तिथे राहतो आणि परत येतो म्हणाला." मी म्हटलं, "आमचे हातपाय चालत आहेत तोपर्यंत बाहेर राहिलास तरी चालेल. नंतर मात्र इथेच आला पाहिजेस." त्याने नंतर राहायची सोय आताच करून घेतली. एवढ्यात मालकीणबाई चहा घेऊन आल्या. "यांना घर आवडले. राहायला येऊ का म्हणतात." "काय सांगू?" "मला काय विचारताय? तुम्ही मालक, तुम्हीच सांगा." "तुमच्या मिसेस नाही आल्या?" मालकीणबाईंनी यशला विचारलं. "ती मुंबईला आहे. इथे पुढच्या आठवड्यात येणार आहे." "बरं झालं बाई, मला सोबत झाली." "घराचा रेंट किती आहे? म्हणजे ॲडव्हान्स द्यायचा की कसं?" "ॲडव्हान्स वगैरे काही नाही. अहो, आम्ही किरायदार पैशासाठी ठेवत नाही आहोत. मी रत्नागिरीत केळकर कॉलेजमध्ये प्राचार्य होतो. ही तिथेच प्राध्यापिका. दोघेही रिटायर झालो. आता वेळ जात नाही. या वयात कोणीतरी सोबत लागते. म्हणून किरायदार हवा. तोही एकटा नको, सहकुटुंब पाहिजे. एकटा माणूस सकाळी जातो, तो रात्रीच येतो. बाई माणूस असलं की बसतं, बोलतं, गप्पा गोष्टी होतात. तुम्ही आधी राहायला या. जागा आवडली तर जो योग्य वाटेल तो किराया द्या. नाही दिला तरी चालेल." "आता तुम्ही कुठे राहता?" "मी रोज रत्नागिरीहून अपडाऊन करतो."
मग आजपासून इथेच राहा, पण माझी पत्नी बरोबर नाही. ती येणार आहे ना, मग उगाच कशाला खेपा करता? बबन, उद्या कोणीतरी सोबत घे आणि सगळ्या खोल्या स्वच्छ करून घे. त्या दिवशीपासून यशला सावरीमध्ये निवारा मिळाला. फ्लॅट अपेक्षेपेक्षा उत्तम होताच, पण त्यापेक्षा उत्तम घरमालक होते. गोगटे काकूंनी यशची बायको येईपर्यंत सकाळचा चहा, नाश्ता, रात्रीच्या जेवणासाठी त्यांच्याकडेच यायला सांगितलं होतं. लग्नासाठी सुट्टी घेऊन यश मुंबईला आला. इकडे अनु आणि जेनीने बाकीची तयारी करून ठेवली होती. निघायच्या आदल्या दिवशी जेनी अजयच्या फ्लॅटवरच राहायला आली होती. सकाळी यश लवकर उठून तयार झाला होता, पण बहुतेक जेनीचं अजून आवरलं नव्हतं. अनु आणि जेनीचं बेडरूममध्ये काहीतरी चाललं होतं. आजा, अनुला विचार झालं का म्हणून? निघायला उशीर होतोय, प्रवास लांबचा आहे, लवकर निघायला हवं. एवढ्यात अनु हॉलमध्ये आली. तिच्या पाठोपाठ आलेल्या जेनीकडे यश पाहतच राहिला. जेनी साडीमध्ये खूपच सुंदर दिसत होती. तिने केसांची वेणी घातली होती. कानात डूल, नाकात नथ, कपाळावर टिकली, भांगात कुंकू, गळ्यात मंगळसूत्र, हातात बांगड्या होत्या. तिच्या केसांतील गजऱ्याचा सुगंध हॉलमध्ये दरवळला. यश जेनीकडे पाहतच राहिला. तिच्या दोन्ही हातांवर मेहंदी होती. अनु, तू तर जेनीला पार बदलूनच टाकलंस, अजय म्हणाला. मग नवीन लग्न झालेली मुलगी आहे ती, आणि त्यात यश प्रधानची बायको आहे. यश प्रधानच्या ऑराला शोभली पाहिजे. काय यश, शोभेल ना तुला? यशला हे खूपच ऑकवर्ड झालं होतं. त्याने लाजून मान खाली घातली. ओय पप्पू, डोंट बी शाय. यार, जेनीने लाजायला पाहिजे तर तूच लाजतोयस. घाबरे आजा, तुमचं झालं असेल तर आपण निघूया का? उशीर होतोय, यशने जेनीकडे पाहत विचारलं. जेनीनं मान डोलावली. यशची गाडी कोल्हापूर हायवेला लागली. आवडल्यास नक्की पुढे पाठवा. आणि हो, पुढचा भाग लवकरच तुमच्यासाठी घेऊन येत आहे. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. धन्यवाद.